नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भव मध्ये मी आपले स्वागत करते। मागील पाठामध्ये आपण स्थूल वाचनातील सवंगडी आणि भूक या दोन कथांचा अभ्यास केला। आज आपण या स्थूल वाचनामधील ज्या ग्रामीण कथा आहेत त्या ग्रामीण कथांचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण कथेच्या संदर्भात बोलायचं झालं तर व्यंकटेश माडगुळकर यांचं या क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे। यांनी गावातील पार, शाळा, चावडी असे विविध वास्तू या ग्रामीण कथांमध्ये आणलेले आहेत। आज आपण व्यंकटेश माडगुळकर यांची शाळा ही कथा अभ्यासणार आहोत। ही कथा व्यंकटेश माडगुळकर यांच्या सीताराम एकनाथ या कथासंग्रहातून घेतलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, इथे थोडासा तुमचा गोंधळ झाला ना? होय, कारण आपल्या पाठ्यपुस्तकातील लेखकाच्या परिचयामध्ये घरदार या कथासंग्रहाचा उल्लेख केलेला आहे, परंतु घरदार या कथासंग्रहामध्ये देखील आपली शाळा ही कथा एक आहे, परंतु आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असणारी शाळा ही कथा ही सीताराम एकनाथ या कथासंग्रहातील आहे। परंतु या कथेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला घरदार या कथेचा देखील संदर्भ घेणे गरजेचे आहे। ही शाळा समजून घेण्यासाठी घरदार ही शाळा समजून घेतली तर याचं स्पष्टीकरण अधिक चांगलं होईल। विद्यार्थी मित्रांनो, या घरदार या कथासंग्रहातील जी शाळा आहे ही शाळा 4 भिंतींची, त्या भिंती पण कसल्या तर केवळ धाब्याच्या। त्याच्यामध्ये विविध जाती धर्माची मुलं शाळेत शिकत होती, परंतु प्रत्येकाला वेगवेगळं बसवलं जायचं। कचरा काढणं, झाडू मारणं किंवा सारवणं अशी जी कामं आहेत ही नीच जातीची जी मुलं होती यांना करावी लागत असत। एकाच वर्गामध्ये सगळे वर्ग भरले जात आणि एक शिक्षकी शाळा होती, त्यामुळे साहजिकच दिनू याला शाळेत जायला अजिबात आवडत नाही। केवळ आई पाठीवर दप्तर देते म्हणून दिनू शाळेत जातो। रडत खडत शाळेत चाललेला असताना वाटेत त्याला हमजा आणि अब्बास भेटतात, पण ते दोघे देखील शाळेत जाण्यास अजिबात उत्सुक नसतात। त्यांना देखील शाळेत जाण्याची अजिबात घाई नसते आणि म्हणून ते देखील असेच रडत खडत शाळेत चाललेले आहेत। याच्यामध्ये परिस्थिती अशी होते की दिनू त्यांना येऊन भेटतो म्हणजे ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या। त्यातच आधीच उल्हास, त्यात फाल्गुनवास म्हणजे मुलांचा गणिताचा अभ्यास झालेला नसतो, गुरुजींचा मार मिळणार आणि म्हणून ही मुलं एकमताने ठरवून टाकतात की आपण शाळेत जायचं नाही आणि ही मुलं शाळेत जाण्याच्या ऐवजी रानात फिरायला जातात, निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त हुंदडतात। विद्यार्थी मित्रांनो, या कथेमध्ये व्यंकटेश माडगुळकर यांनी जे वर्णन केलेलं आहे जंगलाचं, रानात मुलं फिरतात त्या रानाचं, हे वर्णन म्हणजे माणदेशचा पूर्ण निसर्ग आपल्या डोळ्यासमोरून नकाशा उलगडावा तसा उलगडत जातो। मुलं या निसर्गाच्या सानिध्यामध्ये अशा प्रकारे हुंदडतात की त्यांना त्यांचा अनुभव विश्व विस्तारतं। मुलांना विविध गोष्टी तिथे शिकता येतात। मुलं काटेवनामध्ये जातात, तिथे मुलं वेगवेगळी घरटी पाहतात, त्यांची अंडी, पक्ष्यांची अंडी, त्या ठिकाणी असणारी विविध झाडं, त्या झाडांची माहिती, मासे कसे पकडावे। दिनू मासे खात नाही, परंतु ते मासे कसे पकडायचे, ते माशांचं पकडल्यानंतर ते कशा प्रकारे घरी जाऊन आम्ही कसे खातो याचं वर्णन जेव्हा हमजा करतो त्यावेळेला दिनूच्या देखील तोंडाला पाणी सुटतं। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही मुलं मनसोक्त त्या निसर्गाच्या सानिध्यात फिरली। शाळेमध्ये असणारा जो भेदभाव आहे मुलांमध्ये, जाती धर्माचा भेदभाव, उच्च नीचतेचा भेदभाव हा इथे अजिबात नाही। ही हमजा आणि अब्बास ही मोमिनांची मुलं आहेत। ह्या मोमिनांच्या मुलांबरोबर तो मनसोक्त खेळला। विद्यार्थी मित्रांनो,
इथे आपल्याला एका गोष्टीची आठवण येते. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण हे राजकुमार, परंतु गवळ्यांच्या मुलांबरोबर ते वनामध्ये खेळतात. त्या कवितेची आठवण होते. वनी खेळती बाळते बल्लवांचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे, फुलांचे गळा घालुनी दिव्यहार, स्वनाथा सवेते करीती विहार. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही मुलं देखील या निसर्गाच्या सानिध्यामध्ये कोणताही भेदभाव न करता रमतात. आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात रमणारी मुलं म्हणून आपल्याला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनची आठवण करून देतात. परंतु शांतिनिकेतनची अनेक उद्दिष्ट आहेत. मुलांनी निसर्गाच्या सानिध्यात रमणे हे एक उद्दिष्ट आहे, परंतु याबरोबर ती शांतिनिकेतन ही शाळा जीवन शिक्षण देणारी शाळा आहे. मुलांचा सर्वांगीण विकास तिथे होतो. मुलं निसर्गाच्या सानिध्यात फिरतात, मजा करतात, दिवसभर ते खूप आनंदात राहतात, संध्याकाळी घरी येतात. परंतु हे जरी असलं तरी अभ्यास झाला नाही किंवा शाळा आवडत नाही, म्हणून शाळेचं ओझं वाटून मुलं निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जातात. या ठिकाणी मुलं निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जातात, परंतु अशा प्रकारे शाळा सोडून बाहेर भटकणं किंवा भरकटणं अजिबात योग्य नाही. या गोष्टीचं आपण समर्थन करू शकणार नाही. कारण शाळेमध्ये जे विषय शिकवले जातात, शाळेच्या 4 भिंतीमध्ये जे विषय शिकवले जातात, ते देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. गणिताचा अभ्यास केला नाही म्हणून फिरणं अतिशय चुकीचं आहे. कारण दैनंदिन जीवनामध्ये देखील आपल्याला गणिताची अत्यंत आवश्यकता असते. आजच्या या विविध प्रलोभनांना बळी पडण्याच्या दिवसामध्ये जर मुलं अशी शाळेच्या बाहेर गेली आणि फिरत बसली, भटकत बसली, तर त्यांना अनुभव विश्व त्यांचं विस्तारण्याऐवजी ती भरकटण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे शाळेबाहेर भटकणं हे योग्य नव्हे. निदान आजच्या या जीवनामध्ये तरी आपली सुरक्षितता यामध्ये अजिबात आपल्याला दिसून येत नाही. आपल्या सुरक्षिततेची खात्री कोणीही देऊ शकत नाही. शाळेच्या 4 भिंतीमध्ये शिकवले जाणारे विविध विषय, सामाजिक शास्त्र, विज्ञान, गणित, भाषा, या सर्व विषयांचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. नाहीतर आपल्या आयुष्याचं गणित चुकण्याची शक्यता असते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण दुसऱ्या ग्रामीण कथेचा विचार करणार आहोत. ती म्हणजे रारम बोराडे यांची रुसवा ही कथा. विद्यार्थी मित्रांनो, रारम बोराडे यांचा 1960 नंतरचा काळ आणि या काळामध्ये ग्रामीण कथालेखकांची एक पिढीच जन्माला आलेली होती. आणि याच्यामध्ये व्यंकटेश माडगुळकर यांच्या कथांनी अधिक प्रभावित होऊन कथालेखन करणारे रारम बोराडे यांची कथा ही केवळ मनोरंजन नव्हती, तर त्या कथांमध्ये गांभीर्य ओतप्रोत भरलेलं होतं. सामाजिक जाणीवा त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. आपण आता जी कथा पाहणार आहोत ती कथा आहे रुसवा ही कथा, त्यांच्या नाती गोती या कथासंग्रहातून घेतलेली. व्यक्तीच्या जन्माबरोबर त्याची नाती देखील जन्म घेतात आणि जसं जसं वय वाढतं तशी तशी नाती देखील वाढत जातात. आपल्याला या नात्यांपासून केव्हाच सुटका होत नाही. आपली इच्छा असो वा नसो, आपल्याला या बंधनामध्ये राहावंच लागतं. केव्हा केव्हा या नात्यांच्या बंधनामध्ये आपण एवढे गुरफटून जातो की आपल्याला आपल्या वैयक्तिक सुखांना पारखं व्हावं लागतं. नात्याने दिलेली जी बंधनं लादलेली आहेत, ही बंधनं आपल्याला पाळावीच लागतात आणि ही पाळणं आपलं धर्म आहे असंच लोक मानत असतात. या नात्यामध्ये सर्वात मोठं प्रस्थ असतं ते जावयाचं. जावई आपल्या मनाला वाटेल तशी मनमानी करू शकतो. त्याला जसं वागायचं आहे तसं तो वागू शकतो. त्याची ही मनमानी बहुतांशी करणीच्या संदर्भात असते. करणी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो देणं घेणं. आणि हे देणं घेणं म्हणजे कोणाचं? फक्त
सासूरवाडी करून देणं आणि जावयाने ते घेणं. जावयाकडून कशाचीही अपेक्षा करायची नाही, तो मनमानी करतच राहणार, असं हे व्यक्तिमत्व जावयाचं. आणि त्याच्या मागण्या वाढत गेल्या आणि त्याचे सर्व काही हट्ट पुरवणं असह्य झालं की तो त्या सासूरवाडीच्या लोकांवरती राग करतो. आणि त्याच्या रागाचं मुख्य केंद्र असतं त्याची पत्नी. ती बिचारी मूग गिळून, ओठावर ओठ दाबून शांतपणे सर्व काही सहन करत असते. ती अत्यंत सोशिक असते. आणि तिच्याबरोबर जेव्हा तिचा नवरा देखील येतो, ते पाहून यांच्या आश्चर्याचं पर्यवसान काळजीत होतं. आणि त्यांच्या येण्याचं कारण जेव्हा त्यांना कळतं, तेव्हा तर त्यांच्या जीवाला घोर लागून जातो. विद्यार्थी मित्रांनो, हा जावई पैसे मागण्यासाठी आलेला असतो. आणि पैसे कशासाठी? तर चैन करण्यासाठी. आणि जर पैसे दिले नाही तर तो सावित्राला माहेरीच ठेवून जाणार असतो. आता हनुमंतरावांपुढे फार मोठा पेच पडतो. आणि अशा वेळी हनुमंतराव आपल्या मुलाकडे, रानबाकडे जातात सल्लामसलत करण्यासाठी. परंतु रानबा आपल्या निश्चयाशी ठाम असतो. तो पैसे द्यायला तयार होत नाही. आणि त्याचं म्हणणं मात्र बरोबर असतं. तो म्हणतो की आज जर याला पैसे दिले तर याचं दुखणं बळावतच जाईल आणि हा पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करायला लागेल. आपल्या मुलाचं म्हणणं हनुमंतरावांना पटतं, परंतु हनुमंतराव आपल्या जावयाला देखील नाराज करू शकत नाहीत. त्याला नाराज करणं म्हणजे आपल्याच हाताने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि म्हणून हनुमंतराव आपल्या मुलाच्याही विरोधात जाऊ शकत नाहीत आणि जावयाच्याही विरोधात जाऊ शकत नाहीत. त्यांना इकडे आड आणि तिकडे विहीर होऊन जाते. अशा परिस्थितीमध्ये ते अनुभवी असे हनुमंतराव, अत्यंत श्रेष्ठ व्यक्ती, ही याच्यावरती उपाय शोधून काढते, चांगली युक्ती करते आणि जावयाच्या समोर मुलाकडे पैशांची मागणी करते. मुलगा पुन्हा या गोष्टीला विरोधच करतो. या गोष्टीला रानबा अजिबात तयार होत नाही. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण जुंपतं. पैसे मिळणार म्हणून जावई खुश असतो, परंतु कडाक्याचं भांडण झाल्यावर आजूबाजूचे लोक देखील घरात यायला लागतात आणि त्यावेळेला मात्र त्याची अवस्था अत्यंत विचित्र होऊन जाते. त्याला लाजीरवाणं होऊन जातं. गावातले एक अनुभवी व्यक्ती तात्याबा जाधव तिथे येतात. तात्याबा जाधव त्यांची समजूत काढतात, हनुमंतरावांची समजूत काढतात, जावयाची समजूत काढतात. तरी देखील हनुमंतराव आपलं घर सोडून जाण्याचा नाटक करतात. आणि हनुमंतराव आपल्याला घरात किंमतच नाही, आपलं कोण ऐकतच नाही असं म्हणून घर सोडून निघून जातात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे घर सोडून निघून गेलेले आपले सासरे यांना पाहून आणि तात्याबा जाधवांनी दिलेली समज पाहून, ते ऐकून शेवटी जावई आपल्या पत्नीला घेऊन निघून जातो. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत हुशारीने, अत्यंत युक्तिपूर्ण रीतीने हनुमंतरावांनी हा आपल्या जावयाच्या दुखण्यावर काढलेला रामबाण उपाय आहे. जावयाच्या दुखण्यावरती तात्पुरती मलमपट्टी करणं योग्य नव्हतं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या या 21व्या शतकामध्ये देखील स्त्रियांवरती विविध प्रकारे अन्याय, अत्याचार होतोय. यांच्या या कथेमध्ये हीच सामाजिक जाणीव आपल्याला दिसून येते. स्त्रियांवर होणारे अन्यायाला स्त्रिया किती बळी पडतात. लोकसंख्या वाढते, स्त्री भ्रूण हत्या करा, लोकसंख्या कमी करा. त्यातूनही काही जणी वाचतात. त्या जेव्हा पुढे येतात तेव्हा त्यांच्यावर देखील बलात्कार, हुंडाबळी अशा विविध समस्या, त्यांना देखील या समस्यांना सामोरं जावं लागतं. एवढंच कशाला, आपल्या देशाच्या पंतप्रधान एक महिला होत्या, आपल्या राष्ट्रपती एक महिला आहेत, आणि तरी देखील आपल्या समाजामध्ये असणारी स्त्रियांची ही दारुण अवस्था
अत्यंत दयनीय आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, याच कथेच्या अनुषंगाने कथाकार रारम बोराडे यांनी आपल्याला म्हणजेच तुमच्यासारख्या तरुण पिढीला एक उपदेश केलेला आहे की ही जी सामाजिक परिस्थिती आहे, ही सामाजिक परिस्थिती बदलवून टाकणं हे आपल्या नव्या पिढीच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, त्या अनुषंगाने या कथेचा अभ्यास करणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या कथांचा जो अभ्यास केलेला आहे, या कथांमधील अधिक माहिती, कथांविषयीची अधिक माहिती किंवा प्रत्येक कथांमधील व्यक्तिचित्रणांची अधिक शब्दबद्ध केलेली व्यक्तिचित्रणं आपल्याला आपल्या लेखांमध्ये देखील पाहायला मिळतील. त्यामुळे या दोघांचा मिळून जर तुम्ही अभ्यास केलात, आपले लेख आणि हा संवाद यांची सुरेल सांगड घातलीत, तर हा उपक्रम आपला अतिशय यशस्वी होईल. धन्यवाद.